ओके, वेलकम वन्स अगेन. मागच्या पिरियडमध्ये आपण टाइप्स ऑफ प्रोडक्शन, जॉब, बॅच आणि मास त्याच्यामध्ये महत्वाचं कुठलं आहे आणि टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट्स ह्या कोणासाठी झालेले आहेत खास करून दॅट इज फॉर बॅच प्रोडक्शन. त्याचं कारण पण पाहिलेलं आहे. आणि ॲट द एंड ऑफ प्रिव्हियस लेक्चर वी हॅव ऑल्सो सीन इन 1940 one very important development took place, that is मशीन टूलला माणसाने कंट्रोल करण्यापेक्षा दुसऱ्या पद्धतीनं ती कंट्रोल करता येऊ शकते का? म्हणजे थोडक्यात काय, माणसाला फिजिकल ह्युमन बीइंग कॅन इट बी पॉसिबल टू रिप्लेस अ ह्युमन ऑपरेटर बाय इलेक्ट्रॉनिक कंट्रोल. तर अशा पद्धतीच्या रिसर्च 1940 साली जॉन टी पार्सन या व्यक्तीने हातात घेतला. 48 साली त्याचे प्रोटोटाइप डेव्हलप झालं आणि त्याच्यानंतर मशीन टूलला न्यूमेरिकली कंट्रोल केलं जाऊ शकतं. याच्यावर भरपूर डेव्हलपमेंट झालेले. अ मशीन टूल इज कॉल्ड न्यूमेरिकल कंट्रोल मशीन टूल. आता हे न्यूमेरिकल कंट्रोल जे नाव दिलं याचा अर्थ फक्त न्यूमेरल्स म्हणजे नंबर्सचा वापरून मशीन कंट्रोल करायचं असा होतं. In order to control the machine tool, numbers are used, letters are also used, symbols are also used. That's why a numerical control is defined as a form of programmable automation. A form of programmable automation. हा शब्द खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. प्रोग्रामेबल ऑटोमेशन. ऑटोमेशन तर करायचंच आहे, पण ते फिक्स न राहता ते जर प्रोग्रामेबल करता आलं तर मार्केटमुळे जी काही फ्लेक्झिबिलिटी होते, that flexibility can be addressed. That is, a numerical control can be defined as a form of programmable automation in which the process is controlled by numbers, letters, and symbols. एक थोडक्यात समजून घ्या, आपल्या वर्कशॉप मधली लेथ मशीन जी आपण ऑपरेट करण्यासाठी एक ऑपरेटर लागतो, तर तो ऑपरेटर टोटली रिप्लेस करायचा किंवा ऑपरेटरचे जे कामं आहेत म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग अँड मशीन टूल हँडलिंग या कामापासून ऑपरेटरला थोडं रिलीव्ह करायचं. असं केल्यानं काय फायदा होईल? एकच ऑपरेटर मल्टिपल मशीन टूलवर आपल्याला असाइन करता येईल. असं केल्यानं काय फायदा होईल? If one person is taking care of two or more than two machine tools, what is the benefit of that? A direct labor cost can be saved. म्हणजे याचा बेनिफिट हा इंडस्ट्रीला आहे. तर ठीक आहे, फक्त पैसे वाचवले हा बेनिफिट नाही. वी आर रिलिव्हिंग दिस ऑपरेटर फ्रॉम हिज स्किल्स ॲज वेल ॲज फ्रॉम इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. म्हणजे ऑपरेटरचे स्किल्स जे आहेत ते जर कंट्रोलर नावाच्या मशीनला जर टीच केले तर ते कंट्रोलर कधीच चुका करणार नाही. ऑपरेटरकडून चुका होऊ शकतात, म्हणजे माणसाकडून ज्या चुका होऊ शकतात त्या जर माणसाचे स्किल्स जर कंट्रोलरला शिकवले गेले तर कंट्रोलरला भावना नाही येत. पण कंट्रोलरकडून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, प्रॉडक्टची जी क्वालिटी मिळणार आहे तुम्हाला ती 100% ॲश्युअर्ड असेल आणि जी काही क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे दॅट विल बी ऑल्सो कन्सिस्टंट इन नेचर. एका क्वालिटीचे प्रॉडक्ट तयार होतील. रिजेक्शन हे टोटली थांबेल. रिजेक्शन इज अ डायरेक्ट लॉस टू द कंपनी. रिजेक्शन हे पूर्णतः थांबेल. क्वालिटी गॅरंटेड मिळेल. जे ह्युमन ऑपरेटेड
कडे ह्या ज्या दोन गोष्टी नव्हत्या त्या तुम्हाला कंट्रोलर कडून मिळतील. दॅट्स वाय ऑटोमेशन इज ऑलवेज जस्टिफाइड बिकॉज ऑफ these two reasons. Quality, consistency. There is no question of any rejection. तर आता हे न्यूमेरिकल कंट्रोल 1948 पासून इंडस्ट्रीमध्ये आलं. हे एक खूप मोठं रिव्होल्युशन आहे. मग आता हे न्यूमेरिकल कंट्रोल म्हणजे काय हे आता इथून पुढे आपण समजून घेणार आहोत. थोडक्यात आज इंडस्ट्री मधल्या बऱ्यापैकी मशीन्सचा कंट्रोलर हा ऑपरेटर नाहीये, हा एक इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर आहे. ह्युमन ऑपरेटर इज टोटली रिप्लेस्ड बाय इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर. याचा अर्थ असा होत नाही की ह्युमन ऑपरेटर नावाचं पद हे संपलेलं आहे असं नाही. 100% ह्युमन ऑपरेटर आपण रिमूव्ह करू शकत नाही. वर्कपीस लोडिंग अनलोडिंग, मशीन ऑन ऑफ किंवा अजून काही किरकोळ गोष्टीसाठी हा ऑपरेटर लागणारच आहे. पण अशा ऑपरेटरच्या जबाबदाऱ्या कमी झाल्यामुळे एक ऑपरेटर आपण 2 किंवा 3 मशीनवर असाइन करू शकतो. म्हणजे बेनिफिट्स बघा, डायरेक्ट लेबर कॉस्ट वाचली, क्वालिटीमध्ये कन्सिस्टन्सी मिळाली, रिजेक्शन 100% कमी झालं. आज गॅरंटेड सीएनसी मशीनवर जर पार्ट प्रोड्यूस केला असेल तर त्याच्यामध्ये रिजेक्शन होणारच नाही याची खात्री आली आपल्याला. मॅन्युफॅक्चररला ह्याची खात्री आहे. बेनिफिट्स आर न्यूमरस. अर्थात थोडे डिसएडव्हान्टेज पण असू शकतात. त्या गोष्टी आपण ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज ह्या सदराखाली पाहणारच आहोत. तर पुन्हा अजून एकदा डेफिनेशन रिपीट करतो. न्यूमेरिकल कंट्रोल इज डिफाइंड ॲज अ फॉर्म ऑफ प्रोग्रामेबल ऑटोमेशन in which the process is controlled by numbers, letters and symbols. आता सगळ्यात मोठा प्रश्न तयार झालाय, नंबर्स आणि लेटर्स आणि सिम्बॉल्स वापरून मशीन पण कशी कंट्रोल करायची ते आपण पुढे पाहणार आहोत. त्याचं एक्सप्लेनेशन आहे या वाक्यात. इन एनसी द नंबर्स फॉर्म अ प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन designed for a particular work part or job. म्हणजे थोडक्यात काय, हे नंबर्स, लेटर्स आणि सिम्बॉल्स वापरून प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन्स आपल्याला तयार करायचा आहे. तो एका पर्टिक्युलर जॉबसाठी असेल. एक पर्टिक्युलर जॉब, एक पर्टिक्युलर जॉमेट्रीसाठी एक प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे. आता ह्या प्रोग्रामची लँग्वेज काय, आपली इंग्लिश लाईक किंवा मराठी लाईक लँग्वेज नाही. दॅट लँग्वेज इज सेपरेट. ती कंट्रोलरला समजणारी लँग्वेज पाहिजे. दॅट लँग्वेज इज बिल्ट अप युजिंग नंबर्स, लेटर्स अँड सिम्बॉल्स. ही वेगळी लँग्वेज आहे. मशीन टूलला समजणारी भाषा आहे. आपली इंग्लिश लाईक किंवा मराठी लाईक लँग्वेज नाही. आणि अजून एक महत्वाचं आहे, दॅट प्रोग्राम इज स्पेसिफिक फॉर दॅट पर्टिक्युलर जॉमेट्री. आता जर मला जॉमेट्री बदलायची असेल तर साधा आहे, यू चेंज द प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन. प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन्स मध्ये मॉडिफिकेशन करा किंवा तो बदला, द जॉमेट्री विल चेंज. आता जॉमेट्री का बदलते, कारण मार्केटमधली रिक्वायरमेंट बदलते. ह्या बदललेल्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करायच्या असतील तर काय बदलायचं आपल्याला, फक्त प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन. यू हॅव टू चेंज द प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन which is constructed using numbers, letters and symbols. आता याचा प्रचंड बेनिफिट आहे. You simply change the program, you get different products machine. This is called flexibility. फ्लेक्झिबिलिटी कशावर अवलंबून आहे, मार्केटच्या रिक्वायरमेंट नुसार. जर जॉमेट्री बदलत असेल, सिम्पली चेंज द प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन. आणि प्रोग्राम बदलणं खूप सोपं काम आहे. ते पुढच्या गोष्टीत लक्षात येईल. तर आता हा प्रश्न आहे की न्यूमेरिकल कंट्रोल फक्त मशीनिंगसाठी वापरायचं का. म्हणजे आपली वर्कशॉपची लेथ मशीन असेल, मिलिंग मशीन असेल, ग्राइंडिंग मशीन असेल, याच फक्त मशीन्स न्यूमेरिकली कंट्रोल केल्या जाऊ शकतात का, तर तसं नाही. न्यूमेरिकल कंट्रोल इज अ टेक्नॉलॉजी. ही टेक्नॉलॉजी कुठल्या ऍप्लिकेशनसाठी वापरायची
ते ठरवायचं आहे आपल्याला. म्हणजे हे असेंब्लीसाठी वापरू शकतो, इन्स्पेक्शनसाठी वापरू शकतो, शीट मेटलसाठी वापरू शकतो. शीट मेटलचे जे काही प्रेस वर्किंग करतो आपण किंवा वेल्डिंग करण्यासाठी देखील वापरू शकतो. But the principal application is metal machine. Principally it started for metal machining. त्याच्यानंतर ऍप्लिकेशन प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचं ऍप्लिकेशन आहे. इव्हन तुमचं 3D प्रिंटिंग ही जर टेक्नॉलॉजी तुम्ही ऐकली असेल तर त्या 3D प्रिंटिंग मध्ये सुद्धा न्यूमेरिकल कंट्रोलरचा वापर होतो. कसं आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलप ज्यावेळेस असते त्याच्याबद्दलची अवेअरनेस कमी असते. जशी जशी टेक्नॉलॉजीचं वय वाढत जातं अवेअरनेस प्रचंड वाढत जातं आणि ऍप्लिकेशन्स हे न्यूमरस होत जातात. आता 3D प्रिंटर हा प्रकार 4 वर्षापूर्वी खूप महागडा असा समजला जायचा. आज तो अतिशय किरकोळ झालेला आहे. इव्हन न्यूमेरिकल कंट्रोलचा वापर तुम्ही शिलाई मशीन जे आहे, शिलाई मशीनच्या अगोदर ते कापड कटिंग करतो आपण. ते कापड मास स्केलमध्ये म्हणजे शर्टिंगच्या ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्या मास स्केलमध्ये शर्टचं कापड कापण्यासाठी देखील वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ते शिंपी कटिंग कशी करतो, तर ती कटिंग देखील न्यूमेरिकली कंट्रोल होऊ शकते. मी एक एक्झाम्पल सांगितलं की याचे ऍप्लिकेशन हे न्यूमरस आहेत. पण याच्या मेटल मशीनिंग प्रोसेसमध्ये काय ऍप्लिकेशन्स आहेत हे आपण समजून घेऊ. I think you have understood what this numerical control is. Again, I repeat, it is a form of programmable automation in which the process is controlled by numbers, letters and symbols. तर आता हा सगळ्यात महत्वाचा एलिमेंट जो आहे प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन. व्हॉट इज दिस प्रोग्राम ऑफ इन्स्ट्रक्शन? ते लिहिलेले वाचून पहा. इट इज द डिटेल्ड स्टेप बाय स्टेप सेट ऑफ डायरेक्शन्स which tells the machine tool what to do and in what sequence. म्हणजे मशीन टूलनं काय करणं अपेक्षित आहे. A detailed step by step set of directions त्या प्रोग्राम मध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या कशा आहेत, स्टेप बाय स्टेप सेट ऑफ डायरेक्शन which tells the machine tool what to do and in what sequence. आता हे complete करू. It is coded in numerical or symbolic form on some type of input media that can be interpreted by the controller unit. The most common input media is 1 inch wide punch tape. आता या स्केच मध्ये तुम्हाला एक टेप दिसतोय. हा साधा पेपर टेप आहे. याची रुंदी 1 इंच आहे, लांबी अनलिमिटेड आहे. या टेपवर होल्स पंच केलेले दिसतात. ते पंच केलेले होल्स म्हणजे तुमचा प्रोग्राम आहे. These holes they are punched as per binary conversion. प्रोग्राम कसा लिहिलेला आहे, युजिंग नंबर्स. नंबर म्हणजे काय, 0 to 9. लेटर म्हणजे काय, A to Z. सिम्बॉल्स म्हणजे काय, कोलन, सेमिकोलन, कॉमा वगैरे वगैरे. ह्या सिम्बॉल्स हे सगळं आपल्या लँग्वेज मध्ये, पण मशीनला, डिजिटल मशीन्सला ही आपली लँग्वेज समजत नाही. त्या मशीनला आपली लँग्वेज समजावी म्हणून याचं बायनरी मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. बायनरी म्हणजे काय, ऑल डिजिटल डिव्हाइसेस आर बायनरी. बाय म्हणजे दोन. ऑल डिजिटल डिव्हाइसेस अंडरस्टँड्स द लँग्वेज ऑफ झिरोज अँड वन्स ओनली. 0 आणि 1 याच्यातलीच भाषा त्यांना समजते. तर आपण आपली जी कम्युनिकेशनची लँग्वेज आहे त्याच्यामध्ये काय, अल्फाबेट्स आहेत, न्यूमरल्स आहेत, सिम्बॉल्स आहेत वगैरे. पण ही मशीनला समजू शकत नाही. इट हॅज टू बी कन्वर्टेड. दिस नंबर्स, लेटर्स अँड सिम्बॉल्स हॅव टू बी कन्वर्टेड टू बायनरीज. हे बायनरी कन्व्हर्जन ह्या टेपवर रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजे पूर्ण प्रोग्राम हा बायनरी मध्ये कन्वर्ट करून